फार झालंय. हा. काय चाललंय चौधरी? मला काही कळत नाही. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह होताय. आपल्याला शोभत नाही. अगदी पाटलाच्या नादी लागणं आपल्याला परवडणार नाही. हा, असं नाही साहेब, त्यांनी त्या कुटुंबाला मारहाण केली आणि तिच्या मुलीला धमकी दिली. असा सत्याचा गैरवापर मी सहन करून घेणार नाही. कुठं काय तुम्ही कायद्याचं सत्य सांगताय? कायदा मला शिकवू नका. काय ना, कायदा मला सगळा नाही. एक काम करा, उद्या त्या सगळ्यांना इथे चौकीत बोलून घ्या. मी बघतो पुढं काय करायचं. येऊ शकता तुम्ही? ठीक आहे साहेब. पुढे बाहेर जातो साहेबच बोलायचं. ठीक आहे. मी करतो तुला फोन. हो, चालतं. काय म्हणता पाटील साहेब? जगताप साहेब, बोला. तुमच्या चौधरीला तुला लय काही दबाव करतात. आपण बघू या विमाना. नाही आमचं आहे ना, तुमचा विश्वास तुमचं काय असं ते जवळ कधी मध्ये तुमचं तर लक्ष आलंय. बोला. जय हिंद. काय म्हणता चौधरी? पाटलाच्या विरोधात माझ्याकडे सगळं पुरावा आहे सर. गणपतने फक्त 10,000 रुपये काढले. पाटील खोटं बोलतोय. पाटील केस फिरवण्याचा प्रयत्न करतोय सर. चौधरी, ते पुरावे बरोबर राहू दे बाजूला. आता तुम्हाला कसं सांग, तुमच्यासाठी नाही का मी एक सरप्राईज आणते. सरप्राईज. तुमच्या बदलीचे आदेश. आता तुम्हाला ते मॅटर आणि हे गाव दोन्ही सोडा. त्याच्यामुळे तुमचं खूप अभिनंदन. लाईफ एन्जॉय करा. कॉंग्रॅच्युलेशन्स चौधरी. साहेब फक्त एवढं लक्षात ठेवा, तुम्ही गरिबाचं जे करताय ना, बरोबर नाही करत. माझं काय, माझी तर बदली झाली. मी नाही, गरिबाची जेवढी हाय लागेल ना